उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळो न च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी हरिदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी रूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। गेल्या शनिवारी आपण एक प्रश्न घेतलेला होता की परमार्थातील अंतिम सत्य साध्य करण्यास साधक का मागे पडतात ना, कमी पडतात, साधक कमी का पडतात असा हा प्रश्न होता। आणि गेल्या वेळेला आपण अंतिम सत्य काय आहे याचं विवेचन केलं होतं। म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर परमार्थाचं अंतिम सत्य एकच आहे, एकच चैतन्य शक्ती सर्वत्र अनंत रूपे प्रगट आहे आणि प्रत्येक रूपातून ही चैतन्य शक्तीच आहे हा बोध साधकाच्या अंतःकरणात प्रकट झाला तर ते त्याचं जीवनाचा म्हणजे परमार्थातलं अंतिम सत्य त्याला गवसलं असं त्याचा अर्थ आहे। ते चैतन्य स्वरूप म्हणू किंवा भक्तीच्या अंगाने त्याला भगवंत सर्वत्र आहे आणि तो प्रत्येकाच्या ठिकाणी आहे हे कळणं म्हणजे सुद्धा अंतिम सत्य आहे। आणि म्हणून हे जे अंतिम सत्य असं आपण म्हणतो हे अंतिम सत्य साधकाच्या अंतःकरणात मुरलं पाहिजे। तिथे जो अंतिम सत्याचा जो बोध आहे तर हा बोध आपल्याला प्रत्येक साधकाला आत्मसात करता आला पाहिजे आणि त्याच्यातून त्याच्या जीवनामध्ये त्याचं आचरण झालं पाहिजे। म्हणजे बोध अंतःकरणात मुरणं हा एक भाग आणि विचार उच्चार आचार हे जे कर्म त्या साधकाकडून होईल त्या सर्वाचं अधिष्ठान जे आहे ते म्हणजे
चैतन्य स्वरूपच आहे हे असलं पाहिजे. सद्गुरू आणि शिष्य असं जेव्हा आपण म्हणतो की हे जे ज्ञान आहे की हे जे अंतिम सत्य आहे, जरी एका वाक्यात सांगितलं तरी आत्मसात होण्यासाठी त्याला साधकाला अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतात. आणि अनेक वर्ष प्रयत्न केल्यावर ते साध्य होईलच किंवा साध्य झालं असं होत नाही. म्हणजे ते कमी पडतो असं आपण म्हणतो साधक. आणि म्हणून ज्या वेळेला एखादा साधक शिष्य म्हणून सद्गुरूंकडे येतो त्यावेळेला त्याला खरं हे सत्य माहीत नसतं. तो त्याच्या कल्पनेतून परमेश्वराच्या अंगाने काही चिंतन करत असतो आणि नेमकं आपल्याला नेमकं काय साधायचं आहे त्याला माहीत नसतं. जेव्हा खरे सद्गुरू भेटतात आणि खरे सद्गुरू जेव्हा तो ज्ञानाचा मार्ग सांगतात तेव्हा साधकाने तसे प्रयत्न करायचे असतात हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून सद्गुरू बोध एकच देत असतात की तत्त्वम असि. निसर्गदत्त म्हणून मोठे संत होऊन गेले, त्यांचे सद्गुरू सिद्धरामेश्वर यांनी त्यांना हा बोध दिला की तत्त्वमसि, म्हणजे ते जे तत्व आहे ते तूच आहेस. म्हणजे तत्व म्हणजे ते ज्याला आपण चैतन्य स्वरूप म्हणतो ते चैतन्य स्वरूप तूच आहेस असं शब्दाने जरी सांगितलं तरी ते नेमकं समजायला कठीण पडतं. पण एखादा साधक ते सद्गुरूंप्रती जी ती शरणागती असते की सद्गुरूंनी असलेलं धरलेलं ते वाक्यच उचलून धरतात आणि तेवढं वाक्य म्हणजे त्यांच्या जीवनात तो बोध होऊन गेला आणि त्या बोधातून ते पार झाले म्हटलं की त्यांचं सगळं जीवन त्या बोधातून चालायला लागलं. म्हणजे नुसतं बोध काय वाक्य पाठ केलं म्हणजे झालं असं नव्हे, तर आपलं विचार आचार हे सगळं त्या बोधातून झालं, त्या अनुसंधानातून झालं. म्हणजे खरंच सांगा अनुसंधान पाहिजे, त्या बोधाचं अनुसंधान महत्वाचं आहे. आठवलं आणि विसरलं असं नव्हे, ते विसरलंही जात नाही आणि मुद्दाम आठवावं लागत नाही, पण ते सहजपणे असतं. काही साधकांची जी स्थिती त्या पद्धतीने एका श्लोकामध्ये सांगितले की सहजो उत्तमावस्था, मध्यमो ध्यान धारणा, कनिष्ठ प्रतिमा पूजन आणि तीर्थाटन अधोमोधमा. 4 प्रकारच्या साधकांची त्याने प्रकार सांगितलेत. की तीर्थाटन म्हणजे तीर्थयात्रेला जाणारी बरीच मंडळी आपण पाहतो आणि आता वाटतं की आपण जे परमार्थ सिद्ध करण्यासाठी जातो ते ह्या अगदी सुरुवातीचा जो साधक आहे ज्याला काही ज्ञान नाही, परमार्थाच्या अंगाने नेमकं परमार्थ आपल्याला सिद्ध करायचं म्हणजे काय की परमेश्वरी शक्ती कशी आहे काही माहीत नसतं. फक्त तो परंपरेने कल्पनेने तीर्थयात्रेला गेला की परमेश्वराची भक्ती होते ह्या भावातून तो साधक. आता त्याला साधक म्हणता येत नाही, पण आपण आता साधकाचे प्रकार म्हटल्यानंतर तसं साधक म्हणून की तीर्थाटन करत बसतो, तीर्थयात्रेला जातो, वाऱ्या करतो असं जे आपण म्हणतो तो साधकाचा चौथा प्रकार. म्हणजे चौथा म्हणण्यापेक्षा अगदी सुरुवातीचा प्रकार की ज्याला काही ज्ञान नाहीये, खरे सद्गुरू त्याला भेटलेले नसल्यामुळे ते ज्ञानी त्यांना घेता नाही आलं आणि त्यामुळे आपल्या कल्पनेतून तो परमार्थ सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो तीर्थाटन करतो, तो अधमोधम. अधमोधम म्हणजे अगदी सुरुवातीची व्यवस्था. म्हणजे आपण श्रेष्ठ कनिष्ठ म्हणण्यापेक्षा सुरुवातीची अवस्था असते. त्याहून जराशी बरी म्हणजे प्रतिमापूजन. म्हणजे आपण जे घरामध्ये देवारा
मूर्तीची पूजा करतो किंवा फोटोची पूजा करत असतो, निन्या देवांची मूर्त्या ठेवून ती जी पूजा प्रतिमा म्हणजे त्या देवाची काही प्रतिमा समोर ठेवून पूजा अर्चा करत असतात, ती त्याहून थोडीशी वरची बाजू सांगितली. पण ती तिथे ज्ञान नाहीये. परत लक्षात ठेवा, साधकाला ते ज्ञान कळलेलं नाहीये नेमकं काय. त्याही पुढची वरची जी लेवल येते ती म्हणजे ध्यानधारणा. इथे सद्गुरूंचं मार्गदर्शन उपयुक्त ठरतं. पण काही लोक तेही मार्गदर्शन न घेता डोळे बंद करून बसलेले असतात आणि त्यांना ते काय करतात कळत नाही. डोळे बंद केले म्हणजे आपण ध्यानधारणा करतो अशी भ्रामक कल्पना असते. अशाही पद्धतीचे लोक असतात. आणि म्हणून इथे पहिला साधकाला उपयुक्त जे असेल ते म्हणजे त्याला खरे सद्गुरू भेटणे, ज्ञानी सद्गुरू, आत्मज्ञानी सद्गुरू, की जिथे ते सद्गुरू शिष्याला खरा उपदेश करतात, खरा बोध देतात की नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे. तिथे ते कोणत्याही कर्मकांडामध्ये त्याला अडकवत नाहीत, काही तीर्थव्रत करण्यास सांगत नाहीत, उपास तपास करायला सांगत नाहीत, तर इथे ज्ञान देतात. आणि म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शनी समाधान आती जैसे, असं जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात. तर गुरु म्हटलं की तो चमत्कार करतो अशा बोधातून जे लोक येतात त्यांना परमार्थ सिद्ध होत नाही. कमी का पडतात सांगायचं पहिलं कारण, पहिलं ज्ञानच कमी पडतं. पहिले हे नेमकं ज्ञानच कळत नाही, त्यामुळे साधक अवस्थाच त्यांना धरता येत नाही. खरं सांगायचं ते फक्त कल्पनेतून आपण भक्त आहोत किंवा आपण साधक आहोत असं समजत असतात. म्हणून खरे सद्गुरू भेटणं आणि ह्या खऱ्या सद्गुरूंना शरणागत होणं मनापासून, ही दुसरी पाहिजे. म्हणजे स्टेप्स लक्षात घ्यायच्या की आपल्याला साधक म्हटल्यानंतर ह्या आपल्याकडनं ह्या गोष्टी होत असतात का. आता तुकाराम महाराजांसारखे काही जे साधक आहेत त्यांना मार्गदर्शक भेटलेले असतील, पण सद्गुरू आहे का असं तो तिथे भाग नसला की त्यांना स्वप्नात सद्गुरू दर्शन घेऊन गेले वगैरे असं सगळं सांगितलं जातं. तर तिथे तुकाराम महाराजांसारखे संत म्हणजे साधक, सुरुवातीचं साधक अवस्था जी आहे ती तो अपवाद आहे ह्या नियमाला. कारण त्यांच्याकडे एवढी तळमळ होती आणि इतका अट्टाहास होता, त्या अट्टाहास आणि तळमळीतूनच त्यांनी अगदी तीर्थयात्रा किंवा प्रतिमापूजन कडपड ध्यानधारणा आणि ध्यानधारणा जे उत्तम असं असतं ह्या लेवल त्यांनी त्यांच्या त्या तळमळ अट्टाहासातून पार केल्या. पण सर्वसाधारण माणूस तशा ह्या पायऱ्या पटकन चढून जाऊ शकत नाही. पण त्याला सद्गुरूंच्या प्रति शरणागती असणं फार महत्वाचं आहे. आता इथे म्हणून म्हटलं परत खरे सद्गुरू भेटले पाहिजे. तिथे परत नुसतं काय ते गंडे दोरे बांधायला, आडवं उभं गंध लावायला की भगवं वस्त्र की पांढरं वस्त्र घालायला सांगत असतील आणि मग 16 सोमवार कर किंवा आणखी काय शनिवार कर, उपास तपास कर, एक वेळ जेवू नकोस असं काही सांगत असतील तर पै माऊली नेहमी सांगायची ज्यांना काही सांगता येत नाही तर ती लोक असं कर्मकांड करायला शिकवतात. कारण त्यांना माहीत नाही ज्ञान, कारण त्यांनाच माहीत नाही त्यांना काय देणार असंही होतं. म्हणून ते खरे सद्गुरू मिळणं फार महत्वाचं आहे. आणि जरी खरे सद्गुरू मिळाले तरी साधकाला पहिली शरणागती आणि दुसरी म्हणजे त्याच्याकडे ती तळमळ निर्माण झाली पाहिजे की आपल्याला हे साध्य करायचंय. बऱ्याच लोकांचं असा समज असतो की सद्गुरूंना एकदा अनुग्रह घेतला की सगळी जबाबदारी सद्गुरूंना टाकून मोकळे होतात आणि आपण फक्त सद्गुरूंचे मोठे भक्त आहोत. सद्गुरू सांगतात ते ऐकत नाहीत, ज्ञानाच्या गोष्टी करत नाहीत, पण पुढे झेंडा मिरवत असता आम्ही सद्गुरूंचे भक्त आहोत. असे साधक पार होऊ शकत नाहीत. कमी पडतं म्हणजे पहिल्यांदा कसे कमी पडत नाही ते आपण लक्षात घेतो आहोत. तर सद्गुरूंचा भक्त कोण खरा, की सद्गुरू म्हणजे ज्याला
ते परमात्माच आहे असा ज्याच्याकडे भाव आहे तो खरा भक्त. म्हणजे शरणागती ही परमात्म्याप्रती असते. व्यक्तिरूपाने सद्गुरूचं रूप दिसलं तरी ती परमात्मा शक्ती आहे की परमेश्वरी शक्ती आहे असा ज्याच्याकडे देवभाव असतो सद्गुरूप्रती तो शरणागत असतो. सद्गुरूंच्या ज्ञानाने प्रभावित होऊन ते खूप ज्ञानी असं करून जर एखादा विद्वान तिथे येत असेल आणि तो त्यांना व्यक्ती म्हणून जर पाहत असेल तर व्यक्ती म्हणून त्याच्या समोर कदाचित सद्गुरूंच्या काही गोष्टी त्याला आवडत नाहीत आणि तरी तोही सोडून तो लांब पडतो किंवा तोही परमार्थ सिद्ध करत नाही. अगदी घडलेल्या गोष्टी सांगितल्या तर विवेकानंद ज्यावेळेला शिकागोवरून आला तर तिथून बऱ्याच तिकडची जी बाहेरगावची मंडळी होती शिष्य म्हणून इथे आले होते तेही सोडून आले. विवेकानंदांसारखं तेही त्या परमार्थ साध्य करण्यासाठी आले होते. तर त्यावेळी एका शिष्या ज्या होत्या त्यांनी बघितलं सद्गुरू आपलं विवेकानंद सिगरेट पित होते. सकाळची वेळ होती कधी कधी पित होते. म्हणजे आता त्यांनी प्यायची का हा प्रश्न असतो पण आता ते पित होतं आपण काय करणार. तर त्या शिष्याच्या मनात झालं अरे कसले हे सिगरेट पित त्या सोडून निघून गेली परीक्षा. म्हणजे व्यक्ती म्हणून पाहिलं तर आता विवेकानंद केवढे थोर त्यांचं ज्ञान किती श्रेष्ठ खरं सांगायचं तर. पण अशी काहीतरी गोष्ट आहे की ती जी आपल्याला आवडत नाही आणि तिथे जर सद्गुरूच्या ठिकाणी दिसली तरी तिथे त्याची शरणागती राहत नाही आणि त्यामुळे आपण कशासाठी सद्गुरूकडे आलो तेच लक्षात घेत नाही आणि तो शिष्य तिथून निघून जातो. कळला ना. मग तिथे पण ते परमार्थ सिद्ध होत नाही. परत लक्षात ठेवा. म्हणजे जे विवेकानंदांकडे येऊन जे हे काही चुकीचं वागतायत असं समजून निघून गेले तर आणखी कुठेही गेले तर त्यांना सगळ्या चुकाच दिसणार कुठेही गेले तरी. कळलं की नाही. आणि म्हणून इथे सद्गुरूंची प्रति देवभाव असणं फार महत्वाचं आहे. पहिला गोष्ट लक्षात ठेवायची की तिथे ज्या सहज बोलती तोची उपदेश अशी ज्या शिष्याची भावना असते ना त्याची प्रगती लवकर होते. की सद्गुरू सहज बोलतायत तरी तो आपल्यासाठी उपदेश आहे असा ज्याचा भाव असतो तो प्रत्येक सद्गुरूचा शब्द उचलायचा प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच साधकांना वाटतं हा सद्गुरू सांगतात ते आपल्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी असं काही भावना असतं किंवा बाबा नाही सांगितलं म्हणजे आपण केलं पाहिजे असं काही नाही. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो हा ते सांगतात आपल्याला थोडं जमणार आपण आपल्या पद्धतीने करायचं मग तोही शिष्य नाही. कळलं ते लक्षात घ्या. म्हणून पहिली जी स्टेप्स तिथे सिद्ध साधक शिष्याचा साधक होण्यामध्ये रूपांतर होण्यासाठी तिथे पहिल्या शिष्याकडे सद्गुरूंप्रती देवभावच असावा लागतो. त्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही. कारण सद्गुरू जे सांगतायत नुसते सहज सांगतायत साधी साधी गोष्ट सांगतायत तीही माझ्याकडनं जर होत नसेल तर माझ्याकडनं परमार्थ सिद्ध होणार नाही हे साधकाने लक्षात. तो साधकच नव्हे खरा तो आलाय भेटला शिष्यत्व घेतलंय म्हणून तो शिष्य आहे एवढंच. आणि म्हणून अनेक लोक सद्गुरूंचा अनुग्रह घेत असतात. सद्गुरू करुणेने त्यांना तो अनुग्रह देतात. अनुग्रह म्हणजे इथे साधी म्हणजे आपल्या ज्ञानाच्या कक्षेत घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण साधक नाही म्हणते साधक म्हणणं शब्द चुकीचा होतो. ते शिष्यत्व ज्याने घेतलेलं आहे त्याला जर ती तळमळ नसेल सद्गुरूंनी जे सांगितलं ते माझ्याकडनं व्हायला हवं ही जर तळमळ नसेल तर तो साधक होऊ शकत नाही. तो शिष्य आहे. मनाने त्याने शिष्यत्व स्वीकारले एवढंच. म्हणजे पहिलीत गेलेला मुलगा आहे तो ग्रॅज्युएट नसतो ना. त्याला ग्रॅज्युएट व्हायला तेवढा अभ्यास करावाच लागतो. नाही तर ना मी पहिलीमध्ये 12 वर्ष आहे. आम्ही जीवनविद्यात एवढी वर्ष आहोत असं म्हणणार आहे. तसं पहिलीतल्या मुलांना सांग मी पहिलीमध्ये 12 वर्ष आहे मी केवढा मोठा सिनियर झाला ना तो. तशी ही गोष्ट असते की आपण सद्गुरूंजवळ किती वर्ष आहोत याचा ज्याला अभिमान असेल तोही साधक नाही.
लक्षात. आम्ही लहानपणापासून सद्गुरूंबरोबर आहोत. आम्ही सद्गुरूंच्या मांडीवर बसलेलो आहोत असे सांगणारे पण बरेच लोक असतात. पण तुम्ही मांडीवर बसला आहात पण तुमच्या डोक्यात जर काही शिरलेलं नसेल तरी तुम्ही साधक नाही. म्हणजे हे सांगायचं कोणी. पण हा जो सगळा परमार्थाचं जे गुह्य म्हटलं मग गेल्या वेळेला शनिवारी आपण सांगितलं गुह्य काय अगदी प्रकट करा. प्रगड गुह्य बोलली असं जे ज्ञानेश्वर माऊलींचं जो वर्णन केलं होतं तसं हे गुह्य प्रगट आहे. लपवण्यासारखं काहीच नाही आहे आणि लपवायला हवं असंही नाही. गुह्य का कारण स्पष्ट सांगून सुद्धा शिष्याच्या अंतःकरणात त्याचा बोध होत नाही म्हणून ते गुह्य. गुह्याचा अर्थ समजा गुह्य म्हणजे लपवायचं नसतं. लपवायचं म्हणजे बऱ्याच लोकांचा असं समज आहे की हे सगळं लपवलं पाहिजे सगळ्यांना ते सांगायचं नाही. किती सांगितलं की समोरच्यामध्ये कळत नाही म्हणून ते गुह्य असतं. गुह्य म्हटल्यानंतर गुढ हा शब्द आपण ते जे गुढ म्हणून जे आहे की जे पटकन कळत नाही त्याला गुढ म्हणतात. की कोणती गोष्ट त्याला त्याच्यातलं गुढ रहस्य काय म्हणतात ना. गुढ काय म्हणजे काय भरलंय असं जे म्हणतो ते परमार्थाचं गुढ कळण्यासाठी पहिली पायरी म्हणजे सद्गुरूंप्रती असलेला देवभाव. त्याच्यातून सद्गुरू जे सहज सुद्धा सांगत असतील तेही मला टिपता आलं पाहिजे इतकी तत्परता शिष्याकडे असायला हवी. तेव्हा तो साधक ह्या पायरीवर जातो. लक्षात घ्या शिष्य आणि साधकामधला हा मोठा फरक आहे. अनुग्रह दिला म्हणजे आपण परमार्थ आता सिद्ध होणार असंही प्रकार नसतो. कारण तिथे अभ्यास हा करावाच लागतो. कारण अभ्यासाशिवाय ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून जो अभ्यास करतो तो साधक असतो. ज्याला हे परमार्थाचं अंतिम सत्य साध्य करण्याची जी तळमळ असते तो साधक असतो. असा साधक सद्गुरूंना पूर्णपणे शरणागत असतो. म्हणून शरणागती ही साधक होण्याची पहिली पायरी आहे. ज्यावेळेला सद्गुरूंच्या प्रती देवभाव आणि देवभावातून तो शरणागत होतो तर तो साधक होतो. आणि ह्या शरणागतीतून जे जे सद्गुरू सांगत असतात परमार्थाच्या अंगाने त्या त्या गोष्टी ते ज्ञान आणि त्यांनी सांगितलेल्या साधना दोन्ही त्यांना जो करत असतो तो साधक असतो. काही लोकांना ते ज्ञान घ्यायची आवड असते परत लोकांना सांगण्याची आवड असते पण स्वतः करत नसतो. बघा ते बरेच लोक असतात. आता जीवनातले अनेक साधक साधक म्हणणार शिष्य म्हणाय साधक म्हणता येत नाही त्यांना. सद्गुरूने असं सांगितलंय सद्गुरूने तसं झालं तू करतो का मी नाही हो मला जमत नाही ते म्हणून पण लोकांना आता मी नाही मला जमत नाही हे फार थोडे सांगतात परत लपवतातच. नाही आम्ही करतो ना असंही सांगणार आहेत. ह्यांना साधक म्हणत नाहीत. कळलं लक्षात घ्या. इथे हे अंतिम सत्य जे आहे ते आपल्याला आत्मसात केलं पाहिजे. माझ्याकडनं ते झालंच पाहिजे ही तळमळ असावी लागते. तळमळीशिवाय नाही. अथा तो ब्रह्म जिज्ञासा असं जे सांगितलं ना जिज्ञासा ज्याला आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त होतं. तळमळ असेल त्याला जे ज्ञान प्राप्त होतं. तळमळ नसेल तर कसं प्राप्त होणार. आंब्याचे दिवस आले ना आंबा खावा ही इच्छा नसेल तर आंबा कसा मिळणार. इच्छा आली तर कुठेतरी आंबा आहे कोणत्या आणून देईल ना तुला नाही तर कोण देणार काय तुला घेऊन जावं लागेल. आंब्याची इच्छा नाही हो आंबा समोरून पडला असं काय होत नाही. खरं सांगत कुठेतरी आतमध्ये आंबा खायची खूप इच्छा असते ना तर तो आंबा येतो समोर समजलं ना. तसं हे परमार्थाचं सत्य आहे हे पहिलं समजून घ्यावं लागतं शब्दाने. म्हणून शब्दाने समजून घ्यायचं काय की हे चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे. हे पहिली पायरी लक्षात घ्या. हे जे ज्ञान अंतिम सत्य काय चैतन्य स्वरूप आहे. वेदांत त्याला सांगितलं सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे सर्वत्र ब्रह्म आहे. सोप्या भाषेत सर्वत्र चैतन्य आहे. आता हे सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपात म्हणजे चैतन्य स्वरूप सर्वत्र जरी असलं तरी ते डोळ्यांना दिसत नाही. गेल्या वेळेस सांगितलं ते अदृश्य अव्यक्त आहे अजर आहे अमर आहे
हा सगळ्याचा प्रकार सांगितला की ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं. ते जे चैतन्य स्वरूप आहे ते जरी दिसलं नाही तरी प्रत्येक रूपातून तेच प्रगट आहे. लक्षात घ्यायचं की हे नेमकं अर्थ काय आहे तो लक्षात घ्या की प्रत्येक रूप हे स्वरूपापासून वेगळंच नाहीच आहे. स्वरूपच त्या रूपात प्रगट आहे, विशिष्ट नियमाने प्रगट आहे. म्हणून विविधता जी पाहतो आपण ती रूपामधली विविधता आहे आणि एकत्व जे आहे ते स्वरूपाच्या आनंदी ते एकत्व आहे, हे लक्षात घ्यायचं. बर्फाचे 15 गोळे ठेवले तरी ते सगळे एकाच पाण्याचे आहेत की तिथे पाणीच आहे, हे एकत्व. आकार वेगळे वेगळे दिसतात, ही विविधता लक्षात घ्या. आणि म्हणून सर्व रूप पाहिली तरी तिथे स्वरूपच आहे हा बोध असला पाहिजे. म्हणून तत्वम असी असं जे अर्थ सांगतात सद्गुरू, तेव्हा ते तत् म्हणजे जे अनंत स्वरूप जे आहे, चैतन्य स्वरूप. तत् म्हणजे ते चैतन्य स्वरूप, अनंत स्वरूप. ते अनंत स्वरूपच तुझ्या रूपाने प्रगट आहे. ते अनंत स्वरूपच माझ्या रूपाने प्रगट आहे. लक्षात घ्या, समजून घ्या. म्हणजे लक्षात घ्या अनंत स्वरूप म्हटल्यानंतर काय, कसं आहे, सगळीकडे एकच आहे. एकच आहे म्हणजे काय, एकाच समुद्रामध्ये अनेक लाटा आहेत आणि प्रत्येक लाटेमध्ये पाणी हे आहेच. लाटेच्या आकारामध्ये विविधता आहे, वेगळे वेगळेपण आहे. लाट मोठी आहे, छोटी आहे, प्रचंड आहे की अगदी मुळमुळीत आहे, असं जे आपण म्हणतो ते लाटेचे विविध प्रकार झाले. पण प्रत्येक लाट ही पाण्याचीच आहे, समुद्राच्या पाण्याचीच लाट आहे. पाणी हे एकत्व स्वरूप. तसं अंतिम सत्य हे चैतन्य स्वरूप जे सर्वत्र आहे तेच प्रत्येक रूपातून प्रगट आहे. ही त्याची दुसरी पायरी आहे. ते ज्ञान ज्यावेळेस सद्गुरू देतात ते शिष्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागतं, कारण ते पचत नाही, पचवता येत नाही. पचत नाही म्हणजे पचवताच येत नाही. का, प्रत्येक रूपाकडे पाहिलं की हे चैतन्य कसं हा प्रश्न पडतो. आता सोप्या भाषेत चैतन्य म्हणतात म्हणजे ते दिव्य म्हणजे देव आहे. सोप्या भाषेत घेतलं की हे ते दिव्य स्वरूप सर्वत्र आहे. चैतन्य स्वरूपाचा दुसरा अर्थ ते दिव्य स्वरूप आहे आणि त्या दिव्य स्वरूपाला देव म्हणतात. हा त्याचा सरळ अर्थ असतो की देव सर्वत्र आहे आणि हा देव रूपातून प्रगट आहे. म्हणजे ही सगळी रूप एकाच दिव्य स्वरूपाची आहेत, म्हणजेच एकाच चैतन्य स्वरूपाची आहेत, म्हणजेच एकाच देवाची आहेत. शब्द जरा वेगळे असले तरी देव शब्द जरा जवळच असल्यामुळे तो अधिक चांगला कळेल की देवच प्रत्येक रूपातून प्रगट आहे. म्हणजे चैतन्य स्वरूपच हे प्रत्येक रूपातून प्रगट आहे. अर्थ समजून घ्या तरच ते बोध आपल्याला आधी समजला पाहिजे. नाही समजला तर पुढे साधकाची प्रगती होत नाही, कारण तिथेच गोंधळतो. म्हणून विश्व परते सारावे मग माते पाहावे, ऐसा तो मी नोहे. मी सगळ्यांना मी बाजूला करेन आणि मी देवाला बघेन. विश्वाला म्हणजे सगळी रूप आहेत, ही रूप काय कामाची नाही, त्यांना बाजूला करून टाकू. हिमालयात जाऊन जे बसतात ना ते रूप बाजूला करण्यासाठी जातात. आतमध्ये एकदा एकांतात बसू आपण म्हणतात ना, एकांत महत्वाचं आहे, पण ते रूप बाजूला करण्यासाठी एकांत महत्वाचं नाही, तर रूपात न गुंतण्यासाठी एकांत साधायचं असतं. म्हणजे एक एक गोष्टी कशा समज लक्षात येतील की विश्वरूप बाजूला सारेन आणि मी जर परमेश्वराला पाहू शकतो किंवा चैतन्य स्वरूप पाहू शकतो, तर असं ते नाहीये. आघवे सगळे मी रूप आणि स्वरूप दोन्ही मिळून हे चैतन्य. म्हणून प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ही ईश्वरी शक्ती किंवा चैतन्य शक्ती आहेच, ही त्याची तिसरा बोध निर्माण. एकाच बोधाची 3 स्टेप्स आपल्याला लक्षात घेता आले पाहिजेत. म्हणून साधकाला हे ज्ञान आत्मसात करायचंय. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला साधक म्हणायचं असेल तर मला ज्ञान कोणतं आत्मसात करायचंय, जे अनंत स्वरूप आहे ते प्रत्येक रूपामध्ये. रूप कसंही असो, अगदी मुंगी असेल तेही रूप आहे, हत्ती आहे तेही रूप आहे, वनस्पती आहे तेही रूप आहे.
पशु पक्षी आहेत तेही रूप आहेत, आणि अनेक वेगळ्या प्रकारची माणसं आहेत तेही रूप आहेत. कंस सुद्धा चैतन्य स्वरूप आणि कृष्ण सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. इतकं ते एकत्वच्या अंगाने सगळे एकाच स्वरूपाची रूप आहेत. परत लक्षात आहे. तुम्हाला कंस देव कसा? कारण देवाबद्दल आपली जी कल्पना आहे ती वेगळी आहे म्हणून आपण म्हणतो चैतन्य स्वरूपच कंस रूपाने प्रगट आणि चैतन्य स्वरूपच कृष्ण रूपाने प्रगट आहे. म्हणून हे जे चैतन्य स्वरूप आहे ते विविध रूपाने प्रगट आहे, त्याचा अर्थ पहिला लक्षात घ्यायचा. आणि जो साधक आहे त्या साधकाने हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की जे जे दिसतं आहे ती सगळे चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत, आणि तिथे त्या चैतन्य स्वरूपाला आपण नमस्कार करायचा, म्हणजे त्याचा स्वीकार करायचा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या रूपाला सन्मान करता आला पाहिजे. तिसरी स्टेप आहे, हीच कठीण पडते. कोणीतरी माझा अपमान करत, मी कशाला त्याचा सन्मान करू? होतं ना, वाटतं माणसाला. कोणी काहीतरी वेडवाकडं बोलतंय, कसाही वागतो, त्याला काय नमस्कार करायचा? कारण आपली दृष्टी ही भेदाची आहे. इथे चैतन्य स्वरूपातून जे समत्वाने पाहता आलं पाहिजे ते समत्वाने पाहता येत नाही, म्हणून तिथे भेदभाव दिसतात. आणि म्हणून ही जी तिसरी स्टेप आहे की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. रूप कसंही असलं तरी ते चैतन्य स्वरूपाचं आहे, म्हणून त्याचा मनातून सन्मान, त्याचा द्वेष मत्सर नाही करायचा आहे. लक्षात घ्या. जर एखाद्या रूपाला आपण आता सर्वसाधारण विविध रूपं म्हणतो त्यावेळेला पहिलं एक लक्षात ठेवायचं की मनुष्य देहाच्या अपेक्षेत ही सर्व मनुष्य देहाच्या अपेक्षेतली रूप आहेत. त्यांच्या संदर्भात पहिले शिकलं पाहिजे. बघा, केलं पाहिजे अभ्यास. वनस्पतीकडे पाहून आपण नमस्कार करू शकतो. लांबून पशु पक्षी दिसतात त्याने नमस्कार, हा चैतन्य नमस्कार नमस्कार. जी ओळखीची माणसं नसतात त्याने नमस्कार करू शकतो, हा चैतन्य स्वरूप. पण ज्यांच्याशी आपलं जे जवळीक आलेली आहे आणि त्यांच्या काही गोष्टी पटतात आणि काही गोष्टी पटत नाहीत तिथे मात्र नमस्कार होत नाही. होत नाही ना. तिथे मग राग येतो, चिड येतो, भांडण संते, हे सगळं ते तिथे होतं. कारण तिथे भेदभाव आपल्याला जास्त दिसतो. आता इथे साधकाकडे ही समत्व दृष्टी आली पाहिजे. त्यासाठी त्याचं मन स्थिर झालं पाहिजे. ह्या महत्वाच्या गोष्टीकडे येतात. म्हणजे ज्ञान आत्मसात करायला कसे प्रगती व्हायला पाहिजे ते कमी का पडतात? कारण पहिले हे ज्ञानच कळत नाही काय ते. आपल्याच कल्पनेतून तशीच काही लोक भक्ती करत असतात आणि त्यांची पुढे प्रगती होत नाही, तिथेच ते अडकलेले असतात. पण सद्गुरूंचे ज्ञान आपल्याला व्यवस्थित समजून घेऊन की सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, त्यामुळे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, ही समत्व दृष्टी आली पाहिजे. कोणाही बद्दल द्वेष मत्सर नाही, कोणाबद्दल अनिष्ट चिंतन नाही. तर ती सगळी ह्या चैतन्य स्वरूपाचीच रूपं आहेत. चांगला वागतो, वाईट वागतो, हे त्याचं कर्म आहे. आता वाईट कर्म करणारी चांगलाच आणि चांगला कर्म चांगला असा त्याचा अर्थ नाही. ज्याचं त्याचं कर्म आहे त्या कर्माप्रमाणे त्याचं फळ काय मिळायचं आहे ते त्याला मिळेल. त्याची काळजी आपल्याला करायची नाही. त्याचं भलं व्हावं एवढंच आपल्याकडनं म्हणण्याचं भाग असला पाहिजे. आणि त्यामुळे साधकाची जी समत्व दृष्टी निर्माण झाली पाहिजे ती पहिल्यांदा सद्गुरूंच्या ज्ञानातून, सद्गुरू जे पुन्हा 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 जे प्रबोधनं करत असतात त्याच्यातून आपली सर्वत्र पाहण्याची दृष्टी जी आहे ना ती साधकाची तयार झाली पाहिजे. साधक दृष्टी पाहिजे. म्हणतात साधक दृष्टी म्हणजे काय? सद्गुरूंनी दिलेली जी ज्ञान दृष्टी आहे ती साधण्याचा प्रयत्न जो करतो ती साधक दृष्टी. की इथे सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे म्हणून जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाणं माझा, असं ज्ञानेश्वरांनी स्पष्ट झाले. की जे जे भेटत, जे जे समोर रूप दिसतं ते भगवंताचं रूप आहे. म्हणून नमस्कार तू भगवंताला कर, तुझ्या व्यक्तीला करत नसतोस. आपण व्यक्तीला नमस्कार करायचा की न करायचा हे ठरवत असतो. कळलं ना? कारण आपल्याला ती व्यक्तीच दिसते प्रत्येक ठिकाणी. जे व्यक्त झालंय ती व्यक्ती. पण व्यक्ती मुळात चैतन्य आहे म्हणजे भगवंत आहे. हा बोध आपल्या साधकाच्या ठिकाणी असला पाहिजे.
म्हणून संपूर्ण ज्ञानेश्वरीचं विवरण केल्यानंतर की संपूर्ण ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर शेवटी जेव्हा पसायदान ज्ञानेश्वर माऊलीने मागितलं, ते पण काय सांगितलं, आता विश्वात्मिके देवी येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान. काय मागितलं पसायदान? पहिलं, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यांचा नाश होऊ नये म्हटलं. ते खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची लोक, जे खळांची, मग खळ दुष्ट प्रवृत्ती लोक आहेत, चैतन्यच आहे, पण जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे त्यांची जी वक्रदृष्टी आहे की त्यांची अनिष्ट बुद्धी आहे ती सांडो, ती निघून जाऊ, आणि त्यांना सत्कर्मी रती वाढो, त्यांना सत्कर्माची प्रियता, त्यांना सत्कर्म प्रिय हो, सत्कर्माची आवड निर्माण हो. हे पहिलं सगळ्यात मागणं आहे. आणि त्याच्यातून ते जे करतील त्याच्यामुळे पुढे त्या मागण्याचा अर्थ, त्या अधिष्ठान तेच आहे. पहिलं, सर्वांच्या मनामध्ये असलेला दुष्टभाव, भेदभाव, द्वेषभाव निघून जावा आणि त्यांना सत्कर्म करण्याची आवड निर्माण हो, हे मागणं मला. कारण जे सत्कर्माच्या मागे लागतात त्यांचं भलं होतं. बरोबर, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आनंद हवा असेल, आपल्या जीवनामध्ये सहज अवस्था, मी सांगितलं उत्तमो सहज अवस्था, इथपर्यंत खरी जायचं आहे. तिथे साधक तिथे कमी पडतो, तर मधल्या खालच्याच पायऱ्यावर थांबलेला असतो. काही लोक प्रतिमा पूजनच करत बसतात, सगळ्या देवाच्या देवळात. कारण बरेच लोक तीर्थाला जातात, तिकडनं अनेक देव घेऊन येतात, मूर्त्या. मग पण देवाच्या देवाऱ्यामध्ये एवढी गर्दी होते की महाराजने वर्णन करायचे. मग एवढ्या लोकांना आंघोळ कशी घालायची, असं पाणी उडवतात, तर आंघोळ घातली, पिंगोळाची, म्हणजे असं कुंकू डायरेक्ट सगळ्यांना असं उडवलं की सगळ्यांना कुंकू लागलं पाहिजे, कारण प्रत्येकाला कुंकू किती लावणार. म्हणजे अशा पद्धतीने ती भ्रामक कल्पनेतून लोक पूजा अर्चा करतात. त्याचा अर्थ तो आहे, ते त्याच्यातून बाहेरच पडत नाहीत बरेच लोक. म्हणून ते साधक नव्हे, अगदी पहिलीतली मुलं किंवा नर्सरीतली मुलं असं जर म्हणतो ना, त्या लेवललाच ती असतात. आणि त्याबद्दल त्यांना त्यांच्याकडे जी परिपक्वता येईल किंवा त्यांना खरोखर समजून घेण्याची इच्छा होईल, तेव्हा त्यांची प्रगतीचं दिशेने पुढे वाटचाल होत असते. आणि म्हणून इथे खरा साधक तोच की हा जो बोध अंतःकरणात घेऊन तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. त्याला कळलेलं आहे की सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, हे जे सद्गुरू सांगतात त्याच्यावर त्याची श्रद्धा आहे. पण त्याला दृष्टीला ही विविधता दिसल्यामुळे त्याला त्याचं मन बिथरतं की कितीही सांगितलं ईश्वरी शक्ती आहे प्रत्येक ठिकाणी, तरी दृष्टीला जे दिसतं त्याप्रमाणे तो विचार करतो. म्हणजे आपण जे जे पाहत असतो त्या पाहण्यामध्ये इतके गुंतो की ते चैतन्य स्वरूप आहे वगैरे ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. तिथे तो असा वागतो की त्याचे दोष दिसतात, की ते चांगला वागतो, वाईट वागतो, याच्यात आपण अडकलेलो असतो. तिथे मुळात हे सगळं चैतन्य स्वरूपच आहे. हा बोध अंतःकरणात मुरल्याशिवाय कुठे दृष्टी गेली तरी ती चैतन्य स्वरूप आहे हे लक्षात न आल्यामुळे व्यक्तित्वाच्या अंगाने जे आपण पाहतो तेव्हा ते व्यक्तित्व आपल्याला आवडतं की न आवडतं, त्या व्यक्तित्वाच्या अंगाने काही गोष्टी ज्या आपण ठरवल्या त्या फ्रेममध्ये बसतात की न बसतात, ह्याच्यातून आपण अडकलेलो असतो. त्यामुळे पाहण्याची दृष्टी आपली समत्वाची नसते. समत्वाची दृष्टी कधी की सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे, कळो की न कळो सद्गुरूंनी सांगितले मला ही दृष्टी ठेवायची. खरा साधक इथे निर्माण होतो. सद्गुरूंनी सांगितलं नाही कळत, इतकी वेगळे वेगळे रूप दिसत, कसं काय चैतन्य स्वरूप एकच असेल असा प्रश्न पडतो सुद्धा. त्याने सद्गुरूकडे जाऊन आपलं पुन्हा पुन्हा त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, तेव्हा ते हळूहळू अंतर्मनात मुरेल, तेव्हा त्याला ते कळायला लागेल. ज्ञानदृष्टी म्हणजे काय, की अंतर्मनात मुरल्याशिवाय ज्ञानदृष्टी प्रगट होत नाही. वरवर ऐकलं तेवढ्यापुरते पाठांतर केलं म्हणजे झालं असंही नव्हे, परत लक्षात घ्या. म्हणून म्हणतो ना, पारायण करून नारायण मिळत नाही असं जीवन सद्गुरू पैमावली सांगतात. अर्थ तो आहे की लोक नुसते पाठांतर करतात, पारायण करतात, कोकमपट्टी करतात, पण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये हा बोध प्रगट झाला पाहिजे ते कोणाचं लक्ष नसतं. आणि त्यामुळे साधक कमी का पडतात, ते ह्या सगळ्या स्टेप्स आहेत त्यामध्ये कमी पडतात. कारण ही सत्य जे आहे परमार्थातलं अंतिम सत्य म्हणतो ते आत्मसात होण्यासाठी सद्गुरूंचा प्रत्येक शब्द आपल्याला उचलता आला पाहिजे. ज्ञानाच्या अंगाने, आत्मज्ञानाच्या अंगाने ते जे जे त्यांनी सांगितलेलं आहे
त्याच्यावर त्यांच्याच बरोबर चर्चा केली पाहिजे. त्यालाच आत्मचर्चा म्हणतात. तिथेच गुरु उपदेश असतो. आपण बोलायचं नाही, आपण फक्त ऐकणार आणि मग आपल्या ठिकाणी परत चर्चा करायची, मग चिंतन केलं तरी ते शक्य होत नाही. कारण सद्गुरूंनी जे सांगत असतात ते आपल्याला कळलेलं असतं असं नसतं. आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे गुरु शिष्य संवाद हा फार महत्वाचा आहे. ज्याला खरी प्रगती साधायची असेल त्याने सद्गुरूंशी ह्या ज्ञानाच्या अंगाने, म्हणजे आपल्याला हे समजलं नाही समजलं, मला हे कळलं नाही कळलं, याच्यातून आणखीन त्याच्यात बोध काय, हे सगळं पुन्हा 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 चर्चा करावी लागते. आणि इथे खरी प्रगती त्या साधकाची होते. जो साधक सतत सद्गुरूंच्या ज्ञानाचं चिंतन करतो, स्मरण करतो आणि आत्मसात होतंय की नाही होतोय हे पाहत असतो, आणि ते करत असताना सद्गुरूंकडे परत शंका कुशंका असेल त्या बाजूला, म्हणजे कशा व्हायच्या त्यासाठी प्रयत्न करत असतो, तर तो साधक त्याची प्रगती होते. म्हणून जे सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि ते आत्मसात होत नसल्यामुळे तिथे आपण मागे पडतो हे त्याची त्याला जाणीव होते. आता मला कळलं, बस झालं असं ज्याला वाटतं त्याला आम्ही झालो ते काहीच नाही, काहीच झालेलं नाहीच. त्याला उगीच वाटतं आपण मोठे झालो, की ज्ञान कळलेलं आहे शब्दाने, पण आचरणात नाहीये ना. तिथे भेदभाव तसाच मनात आहे ना सर्वांप्रती. तर तिथे ते ज्ञान अंतिम सत्य होऊ शकत नाही, अंतिम सत्य ते प्राप्त होऊ शकत नाही. लक्षात तिथे साधकालाच प्रयत्न करावे लागतात. सद्गुरूंकडे येऊन, सद्गुरू कशासाठी? मार्गदर्शनासाठी. सतत सद्गुरूंचं मार्गदर्शन घेत राहिलं पाहिजे. म्हणजे काय? त्यांनी जे जे सांगितलं त्याचं चिंतन करायचं असतं. बोध थोडाच असतो. प्रवचन 1 तास ऐकलं म्हणजे अख्खं प्रवचन पाठ झालं म्हणजे अभ्यास झाला नव्हे. तिथे प्रवचन पाठच करायचं नसतं. त्याच्यामधला जो बोध आहे, नेमका बोध काय असतो? हे चैतन्य स्वरूप आहे. हा वाक्याच्या पुढे बोधच नसतो खरं सांगायला, की हे चैतन्य स्वरूप आहे. याचा वेगळ्या वेगळ्या अंगाने बोध दिला जातो. तो मी म्हणणारं जे तत्व आहे ते चैतन्य स्वरूप आहे हे समजण्यासाठी असतं. म्हणजे प्रथम साधकाला मी म्हणून जे आहे त्या मी बद्दल जे अज्ञान आहे ते त्याला बाजूला करता आलं पाहिजे. आज बद्ध जो आहे तो मी अमुकचा अभिमान धरत असतो. बद्ध म्हणजे जो साधक नव्हे, ज्याला काही ज्ञान आहे त्या बद्ध म्हणतो. बद्ध म्हणजे काय? बांधलेला आहे. कशाने बांधलेला आहे? स्वतःला आपल्या भ्रामक कल्पनेतून बांधून घेतलाय, अज्ञानाने बांधून घेतलाय, तो बद्ध. सद्गुरूकडे आल्यानंतर सद्गुरू ती बंधनं मोकळी करत असतात. तू कोण आहेस तेच बघ. मग ते कोण आहे असल्या म्हटलं म्हणजे शरीर म्हणजे नेमकं काय, किंवा शरीरातून जाणणारे तत्व म्हणजे नेमकं काय, ह्याचं मार्गदर्शन म्हणजे प्रवचन असतात किंवा मार्गदर्शन त्या पद्धतीने करत असतात. आणि ते लक्षपूर्वक ऐकून आपल्या आचरणात आणण्याचा साधकाने प्रयत्न करावा लागतो. ते प्रयत्न करताना त्याला कळत नाही की त्याचं नेमकं आकलन होत नाही. म्हणून पुन्हा पुन्हा सद्गुरूकडे येऊन त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. चर्चा करणं सर्वात महत्त्वाचं. म्हणजे साधना जितकी महत्वाची आहे तेवढीच सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरूंच्या समोर येऊन अगदी नम्रपणे त्या प्रत्येक गोष्टीचा बोध, अगदी साधी साधी गोष्ट वाटत असली, बऱ्याच लोकांना वाटत साधे साधे प्रश्न कसले विचारत नाही. साधे साधे प्रश्न फार महत्वाचे असतात साधकासाठी. त्याला सर्वजण तो जरी म्हटलं हे मला कळत नाही, चैतन्य म्हणजे मला कळत नाही, असा प्रश्न एखादा विचारू शकतो. चैतन्य कुठे बघायचं? तोही फार महत्वाचा आहे. कारण चैतन्य म्हणजे काय? नुसते शब्द आहेत हे सगळे. त्याच्या मागे जो बोध आहे, ते जे दिव्यत्वाचं जे अस्तित्व आहे, त्याचं प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हे साधे साधे प्रश्न पण तिथे वळवू शकतात. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी कधी वाटतं रे कसं कायला कळत नाही, तसं नसतं. ते प्रश्न विचारणं फार महत्वाचं असतं. म्हणून हे प्रश्न ज्या साधकाच्या मनामध्ये येत असतात आणि तो सद्गुरूंकडनंच उत्तर घेत असतो, त्याची प्रगती होते. तो 10 लोकांना विचारून 10 लोकांचे वेगवेगळे उत्तर मिळाले तरी ते होत नाही. परत लागेल काही पुस्तकं वाचतात मग पुस्तकं रेफरन्स बघतात, तिथे ते होत नाही. तिथे सद्गुरू आणि शिष्य
यांचा दोघांचा संवाद असेल तर त्या साधकाची प्रगती अधिक होते. म्हणून कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी. कल्याण स्वामी का प्रगती होते की रामदास स्वामी जे जे सांगत होते त्याचं सगळं लिहून काढायचे की त्याच्यावर ते चिंतन करायचे, त्यांना परत प्रश्न विचारायचे आणि त्याच्यातून तो दासबोध झाला. लक्षात घ्या, दासबोध म्हणजे काय? शिष्याने विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरं दिली गेली त्याला दासबोध म्हटलंय. की हा दासबोध निर्माण झाला तो त्यांच्या प्रश्नातून, पण प्रश्न शिष्यानेच विचारावे लागतात. सद्गुरू त्यांच्या परीने जरी सांगितलं तरी प्रत्येकाच्या मनाची अवस्था वेगळी वेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येक साधकाने तिथे निशंकपणे किंवा अगदी लहान मुलाप्रमाणे सद्गुरूंना प्रश्न विचारावा. असा प्रश्न कसा विचारू असा प्रश्न याची गरज नाही. तिथे तुला आपल्याला प्रगती साधायची असेल तर ते लहान मुलासारखं येऊन तिथे नम्रपणे किंवा मला काहीच कळत नाही, तुम्ही जे सांगाल तेच मला समजेल, ह्या भावनेतून जेव्हा तो प्रश्न विचारला जातो तेव्हा तो साधक आत्मसात करू शकतो ते ज्ञान. आणि त्याच्या लेवलला जाऊन सद्गुरू जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा त्याला ते थोडं थोडं कळायला लागतं. एका दिवसात ते कळणं नाही, परत लक्षात ठेवायचं. कारण बहिर्मन आणि अंतर्मन दोन मनांचा हा भाग आहे. बहिर्मनातून शब्द ज्ञान कळलं, त्याचा बोध साधारण कळला तरी तो अंतर्मनात मुरत नाही, अंतर्मन ऐकत नाही. अंतर्मन आपला पूर्वीचं जे ज्ञान आहे, पूर्वीची जी सवय आहे ते सोडत नाही. जरा दुर्लक्ष केलं की अंतर्मन पूर्वीच्याच मार्गावरनं चालतं. लक्षात घ्या, तू चैतन्य स्वरूप आहे, किती घोकमपट्टी केली तरी अंतर्मन ऐकणार नाही. अंतर्मन मी अमुकच आहे, त्याच्याकडे तो जीवभाव आहे तो तसाच राहिलेला असतो, तो निघत नाही. तो निघण्यासाठी त्याला लॉ ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे हे ज्ञान पुन्हा 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 तिथे देत राहावं लागतं. आणि जरासं दुर्लक्ष केलं की परत अंतर्मन पूर्वीच्या सवयीनेच वागणार. म्हणजे एखाद्या लहान मुलाला उशिरा उठायची सवय आहे आणि त्याला सांगितलं नाही तू लवकर उठलं पाहिजे, मी तुला चांगलं चॉकलेट देतो, हे देतो, ते देतो, सांगितलं तर लवकर उठायचा प्रयत्न करतो. काही दिवस तो लवकर उठायचा प्रयत्न करेल मुद्दाम म्हणून, त्याला चॉकलेट हवंय काही हवंय त्यासाठी. पण एक दिवस असा येतो की तो सगळं झुगारून देऊन तो आपला नेहमीसारखा उशिरा उठतो. कारण अंतर्मन, आपण म्हणा काय मुलगा आहे, तर मुलगा नाहीये. ते अंतर्मन त्याचं ऐकत नाही. त्याला वाटतं अरे जेव्हा जोपर्यंत एवढ्या वेळा झोपल्याशिवाय मला बरंच वाटत नाही, तो उठणार नाही. म्हणून अंतर्मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावायला लागते. ते आपोआप ते स्वीकारत नाही, हे सत्य पहिलं लक्षात घेता आलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंकडनं आलेलं ज्ञान लगेच आत्मसात होईल, ऐकलं म्हणजे झालं असं होत नाही. कारण अंतर्मन ते ऐकत नाही. जरासं दुर्लक्ष करा, अंतर्मन परत ते जीवभावातूनच बोलायला लागतं, जीवभावातून चालायला लागतं. जीवभावातून मी अमुक, जीवभाव म्हणजे मी देह आहे ह्या भावातून. स्पष्ट लक्षात घ्या. म्हणजे माझं नाव आणि नावाचा अभिमान, माझ्या रूपाचा अभिमान हा प्रत्येक जीवाकडे असतो. मी छान आहे. स्वतःचं रूप नाही दिसलं तरी रूपाचा अभिमान आहे त्याला, कळलं ना. तोंड कधीच बघितलं नाही, मी त्याचं तोंड बघायला, तू तुझंच तोंड नाही बघितलं, दुसरं तोंड काय करू. काय म्हण, मला त्याचं तोंडच बघायचं नाही. अरे तुझं स्वतःचं तोंड तर कुठे बघितलं, तू आरशात बघतो ते तुझं तोंड नाहीच आहे, ते आरशातलं प्रतिबिंब आहे. तुझं तोंड बघायला डोळ्याचे उलटे फिरून बघावं लागेल तर काय, पण त्या विचार कळत नाही. आणि म्हणून इथे हा जो अभिमान आहे, अहंकार आहे, हा अहंकार दूर होत नाही, कारण तो अंतर्मनाचा स्वभाव आहे. म्हणून भले भले साधक तिथे घसरतात, ते इथे घसरतात. अंतिम सत्य साध्य करणं म्हणजे हिमालयाच्या अगदी वरच्या एव्हरेस्ट शिखरापर्यंत जर पोहोचायचं आहे म्हटलं तर तिथे वर जातात तर मग ऑक्सिजन कमी पडतं, काही लोकांची डोके फिरतात. सत्य सांगतो, म्हणजे तिथे वातावरण जसं उंच उंच गेलं ना की तो भ्रमिष्ट होतो, त्याला काहीच कळत नाही अशी. पण म्हणून तिथे जाण्यापूर्वी ती सगळं ज्ञान घ्यावं लागतं, तशी सवय लावावी लागते. कमी ऑक्सिजन असेल तरी आपल्याला कसं राहता आलं पाहिजे, आणि त्यामुळे त्याचे चालणं कमी होतं, शक्ती कमी पडते. जशी ऑक्सिजन कमी मिळायला लागली की सगळ्या गोष्टी कमी कमी पडतात. तसं हे जे ज्ञान आहे आत्मसात करायला, तिथे सद्गुरू निष्ठा प्रचंड असावी लागते. की सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे मला ते अवगत होणारच आहे, ही निष्ठा असावी लागते.
आणि सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे तो अखंड प्रयत्न करावे लागतात. नुसतं थोडा वेळ केला मी रोज 1000 प्रार्थना म्हणतो, तो 1000 काय 10,000 प्रार्थना म्हटली तरी ते परिवर्तन होणार नाही असं कोणी बोललं तर राग येईल कोणातरी. कारण इथे आपल्या ठिकाणी हे चैतन्य स्वरूप नांदतं, तिथे तुझं लक्ष नाही आणि तू बाकीच्या गोष्टी जर करत असेल तरी सत्कर्म प्रार्थना म्हणजे सत्कर्म कशी चांगल्या गोष्टी मिळतील, पण अंतिम सत्य नाही तुला मिळणार. आता हे सांगितलं तर कोणाला खरं वाटत नाही ना, परखडपणे सांगितल्याशिवाय कळणार सुद्धा नाही. तर लोक उगीच अशी धावाधाव करत असतात की लोक म्हणतात अरे बापरे ते 5,000 प्रार्थना म्हणतात, हे 3,000 प्रार्थना म्हणतात, हे 1000 प्रार्थना म्हणतात. याच्यामध्ये लोक मशगूल आहेत. अरे तू चैतन्य स्वरूप आहे, तुझं लक्ष कुठे आहे? तुझं तुझ्या जीवनाचा शिल्पकार सांगितलेला आहे, मग तुझं तुझ्या जीवनात शिल्पकार म्हणजे काय? चैतन्य स्वरूप आहे ते शिल्पकार आहे. तू कोण आहेस तर तू चैतन्य स्वरूप आहेस आणि ह्या चैतन्य स्वरूपाने स्वतःचं शिल्प घडवायचं. जेव्हा त्याला आपण चैतन्य स्वरूप होऊ तेव्हा त्या चैतन्य स्वरूप भावातून सद्गुरू जे ज्ञान झालं त्याच्यातून त्याने आपला विकास साधायचा आहे, तो खरा शिल्पकार असतो. हे रहस्य आहे. नाही तुझ्या तुझ्या जीवनात शिल्प मीच माझ्या कर्तृत्वावर मी मोठा होणार, चांगली गोष्ट आहे, पण ते कर्तृत्व पण कधी कधी कमी पडतं आणि मग कोणाचा आधार घ्यायला माणूस धावत पडत असतो. अशी पण गोष्टी येतात, कळलं ना. आणि म्हणून बोध लक्षात घ्या. सर्व खल्विदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ह्या सर्वांचा अर्थ काय? सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. मी म्हणतो ते सुद्धा चैतन्य स्वरूप आहे, हे समजलं पाहिजे. ते न लक्षात घेता मी हे चांगलं काम करतो, ते कर्म चांगलं करतात, त्याचं कर्माचं फळ चांगलं मिळेल, वाईट काहीच नाही, ठीक आहे. पण तुला जीवनाचं जर अंतिम सत्य हवं असेल तर तू चैतन्य स्वरूप आहेस हे स्मरण तुझ्याकडे अखंड असायला पाहिजे. अनुसंधान आपण म्हणतो ना की चित्त रमो निरंतर, काय हे अनुसंधानामध्ये हे चित्त सतत रममाण झालं पाहिजे. सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे हा भाव पक्का झाला पाहिजे. म्हणजे परमार्थामध्ये खूप आहे नाहीच आहे, काहीच खूप थोडं आहे. थोडं काय? तू चैतन्य स्वरूप आहे, प्रत्येक रूप चैतन्य स्वरूप आहे आणि त्या चैतन्य स्वरूपाशी कसं वागायचं तुला कळलं पाहिजे. आता साधी गोष्ट आहे बघा, आपण मराठी बोलणारी माणसं आहोत आणि तुम्ही जर केरळमध्ये जा, काहीच कळत नाही कोण काय बोलतं ते, आणि तिथून कोणतरी एखादा मराठी शब्द कानावर पडला की काय ब्रह्मानंद होतो, अरे मराठी भेटला, लगेच अरे तुम्ही मराठी आहेत, लगेच आपण नाही तर इतर वेळेस मुंबईत भेटलं बघणार पण नाही एकमेकाकडे. का होतं? आपण मराठी तो मराठी हा जो भाव असतो ना त्याच्यातून आपलेपणा असतो बघा. किंवा कुठेतरी बाहेर गेला कुठचं आहे तुम्ही, तुमचं कोणतं गाव, अरे आपलं पण हे तुमचं पण, चला आपण गावात, लगेच झालं ना. आता हे जे आपलेपण असतं तसं चैतन्य भावातून आपलेपण निर्माण झालं पाहिजे, लक्षात घ्या. हा बोध लक्षात येत नाही लोकांच्या की इथे हे सगळे भेदभाव आहे ते बाजूला गेले पाहिजेत. तू चैतन्य स्वरूप आहे आणि समोर जे जे दिसतं ते चैतन्य स्वरूप आहे. इथे तुझं सगळं लक्ष केंद्रित झालं आणि खरे सद्गुरू शिष्याला हाच बोध देत असतात, त्याच्या पलीकडे दुसरा बोध नसतो. मी कोण आहे हा प्रश्न जो विचारला जातो ते तू चैतन्य आहेस हे उत्तर देण्यासाठी आहे. शरीर रूपाने सुद्धा तू चैतन्य आहे, मनरूपाने सुद्धा तू चैतन्य रूपच आहे, चैतन्य स्वरूपाचं. म्हणजे चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं जगामध्ये काही नाही, इतका ज्याचा दृढ निश्चय होतो आणि त्या चैतन्य भावातून त्याला सर्वांप्रती जेव्हा आपलेपणा येतो तेव्हा तो साधक प्रगतिशील मार्गाला जातो, त्याशिवाय दुसरा मार्ग नाहीये. इथे मग तुम्ही म्हणाले साधना हे मनाला स्थिर करण्यासाठी आहे, मन स्थिर होण्यासाठी आहे. ज्या वेळेला विशिष्ट पद्धतीची साधनेतून मन विचार अतिशय कमी ह्या अवस्थेला येतं ते मन शांत होतं. विचार शून्य अवस्था म्हणतात त्याला खरं, पण विचार शून्य गाढ झोपेतच असतं किंवा संपूर्ण नेणीवेत आपण साधन करत असताना साधन नेणीवे जातो, कुठे गेलो काय झालं काही कळत नसतं ना, त्यावेळी ती विचारशून्य अवस्था असते. पण जागृत जाणीवपूर्वक
जाणण्याची जी अवस्था असते तिथे एकाच दुसरा विचार असतोच, पण तो देवाचा असला तर तो निर्विचार अवस्था आहे म्हणून लक्षात ठेवायचं. बाह्य विषयांचा विचार असेल तर तो निर्विचार अवस्था नाही, तर मग तिथे विचार तिथे आहेत. म्हणून चैतन्य स्वरूपच आहे. ह्या विचारात साधक जेव्हा नेणिवेत जाण्याच्या अगदी थोडा क्षण जवळ असतो तर ती त्याला अनुभूती असते. अनुभूती काय असते? असणेपणाची अनुभूती येते. ही असणेपणाची अनुभूती म्हणजे चैतन्य स्वरूप मुळात कसं आहे ह्याचा अनुभव आहे. मुळात की जे रूपारूपाने प्रगट नसते त्यावेळेला ते कसं असेल त्याचा हा अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या लेवलला मन पण विसरतं आणि त्याचं उन्मनित रूपांतर होतं. तिथे एनर्जी मिळते, तिथे ते ज्ञान अधिक दृढ होत जातं. म्हणून साधकालाही साधना सद्गुरूप्रणित साधना करता आली पाहिजे. आता इथे आणखी महत्त्वाचा गोंधळ लक्षात घ्या. अनेक ज्या वेळेला सद्गुरू निम्या पद्धतीने साधना देत असतात तर बरेच साधक आपल्या सद्गुरूंकडे जे आता आपण साधन करतो ते सोडून दुसऱ्या ते करतात ते चल करू बघूया ते करते. तुझं आधी हे नाही धड झालंय तर दुसरे तिसरे कडून आकर्षित होऊन इकडे तिकडे फिरचे तर काय होईल? काहीच नाही मिळत. हे पण नाही ते पण वेळ फुकट गेलेला असतो. प्रत्येकाची साधना चांगलीच असेल असं काही नाही की आपल्या सगळी चांगली दुसऱ्या सगळी वाईट असं काही नसतं. पण तुला ज्या तुझ्या मनाची अवस्था बघून तुला जे साधन दिलेलं आहे त्या सद्गुरूवर जर तुझी श्रद्धा असेल तर ते सांगतात त्याचप्रमाणे माझ्याकडनं साधन झालं. बाकीच्यांसाठी त्यांना नमस्कार करता येतात, त्यांच्यावर आदर व्यक्त करता येतो. चांगली गोष्ट. आदर व्यक्त सर्वांप्रती करायची. माझे सद्गुरू श्रेष्ठ म्हणून बाकीच्यांबद्दल वेडावाकडं बोलत असेल तर तेही त्याचं योग्य नव्हे, कारण ते भेदभाव आला. भेदभाव येता कामा नाही. सर्व चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून हा जो बोध आहे हा बोध आत्मसात करण्यासाठी साधकाचे सगळे प्रयत्न असले पाहिजेत. बाकीच्या दिखाव्यासाठी जो साधक धावपळ करतो, उत्सव साजरे करतो, मेळावे साजरे करतो, निम्या अंगाने तो प्रदर्शन करत असतो, त्याची प्रगती होणं फार कठीण आहे. कारण तो अभिमानासाठी करत असतो आणि इथे निराभिमान व्हायचं असतं, निरहंकारी व्हायचं असतं. तिथे प्रसिद्धीसाठी जो लोलूप असेल तो साधकच नव्हे. ज्याला प्रसिद्धी मिळाली, प्रचार झाला, चला इथे म्हणायला म्हणतो ज्ञानाचा प्रचार, पण त्याला स्वतःचा प्रचार व्हायचा असतो. कळलं ना? तिथे साधक नाही, तिथे तो राजकारणीच आहे. कळलं ना? आणि म्हणून ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत खरं सांगायचं. पण कशी आपली प्रत्येक साधकाला नेमकं आपल्याला प्रसिद्धीत नाही जायचंय, लोकांनी चांगलं बोला म्हणून काही ते दाखवायला जायचं नाहीये. आपल्याला फक्त हे चैतन्य स्वरूपच कसं आहे आणि ते ह्या शरीरातून कसं कार्यरत आहे आणि इतरांच्या शरीरात कसं कार्यरत आहे हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे. आणि त्या भावातूनच त्याचं सगळं जीवन चाललं पाहिजे. चैतन्य भाव. तर आपण चित्त चैतन्य पडता मिटी हरिरूप दिसे अवघी सृष्टी असं जे सांगतो ते की इथे चित्ताच्या ठिकाणी ते अखंड अनुसंधान पाहिजे आहे. ते चैतन्य स्वरूप आणि त्याच्यातून त्याने परत नॉर्मलपणे परत तो कोणता मोठा विटा झाला असं नाही. परत मी चैतन्य स्वरूप आता मी लोकांकडे कसं बघावं असं जर वाटत असेल तेही नाही. तर सहज उत्तम अवस्था मग सांगितलं सहज. तो सांगणारे नाही मला काय कळलं आणि नाही कळलं, पण त्याचं वागणंच असं असतं की तो सगळ्यांना सहजपणे बोलतो, सगळ्यांमध्ये सगळं सहज मिसळतो, काय ते वेगळा वेगळा राहण्याचा प्रकार करत नाही. तर सगळ्यांना आनंद कसा मिळेल, सगळे सुखी कसे होतील ही त्याच्याकडे तळमळ असते. त्या तळमळीतून सर्वांना आनंद देण्याचा जो प्रयत्न करत असतो तो खरा सत्साधक असतो आणि तोच खरा सद्गुरू असतो. लक्षात घ्या. सहज उत्तम असता ज्याला लाभली त्यालाच हे सगळं शक्य होतं. म्हणून खूप आहे म्हणजे आहे थोडं. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, हे सोपं आहे. हा अहंकार गेला पाहिजे की तू देव झालास, पण तो अहंकार जाण्यासाठी अंतर्मनातून अहंकार गेला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून आपलं परीक्षण निरीक्षण करायचं. आज रे आपल्याला अहंकार अजून आहे, अहंकार आहे अजून बाबा तू चैतन्य
तू चैतन्य आहेस. म्हणून सद्गुरूंना सतत पुन्हा पुन्हा शरणागत होणं, सद्गुरूंकडे परत परत मागणी कर जाणं, देवा बघ, सांभाळून घे, चुकतंय, कारण चुकणार, कारण चुका ह्या होण्या कारण अंतर्मन आहे. म्हणून अंतर्मनाशी गाठ आहे बहिर्मनाची. जोपर्यंत अंतर्मन ओके करत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी होणार नाहीत. म्हणून अंतर्मनाचा पॅटर्न सुधारला जात नसल्यामुळे अनेक साधकांना हे साधता येत नाही. लक्षात घ्या, अनेक साधक, कारण अहंकार तिथे कुठेतरी बाहेर पडतो आणि अहंकार अशा ऐन वेळेला बाहेर पडतो की तिथे त्याची तो घसरतो. म्हणून हा मार्ग निसरडा आहे म्हणतात, कारण अंतर्मनातला अहंकार बाजूला झाला पाहिजे आणि त्यासाठी सतत साधकाचं लक्ष चैतन्य स्वरूपाचं आहे ह्या भावातून पाहण्याकडे असलं पाहिजे. आणि त्या भावातून जेव्हा पाहायला लागतो तेव्हा फक्त सद्गुरू आणि शिष्य ही दोन गोष्टी तिथे असतात. सद्गुरूंनी जे सांगितलं ते ह्या साधकाकडनं व्हायला हवं. त्याच्यासाठी तो अगदी मनापासून प्रयत्न करत राहावा लागतो. आणि हे करता करता ज्यावेळेला अंतर्मन शुद्ध होतं तेव्हा तो खरा साधक सिद्ध होतो. म्हणून बहिर्मन, अंतर्मन, अमन, शुद्ध मन, दिव्य मन असे मनाचे जे प्रकार सांगितले जातात, त्यावेळेला अंतर्मन शुद्ध होतं तेव्हा ते शुद्ध मन रूपाने प्रकट होतं. आणि शुद्ध मनाचं रूपांतर दिव्य मनामध्ये, सर्वत्र दिव्यत्व आहे ही जर बोध येतो तेव्हा तिकडे दिव्य मनाच्या रूपाने प्रकट होतं. आणि म्हणून हा सगळा जो मार्ग आहे की तो व्यवस्थित समजून घ्यावा लागतो. त्यासाठी सद्गुरूंना विचारल्याशिवाय प्रगती होणार नाही. परत लक्षात विचारावंच लागतं, आत्मचर्चाच करायला पाहिजे. की किती मोठे सद्गुरू असतील आणि त्यांच्यावर जर आत्मचर्चा होत नसेल तरी त्या पंथामध्ये शिष्यांची प्रगती होणार नाही. म्हणून मोठे संत आहेत आणि त्यांच्याकडे जर शिष्य विचारू शकत नसेल तर त्या साधकाला कसं ज्ञान होणार. फक्त प्रवचन ऐकून ज्ञान होत असतं तर बरेच लोक झाली असते, ज्ञानेश्वर ऐकून सगळ्यांनी पार झाले असते. ज्ञानेश्वरीमध्ये सगळं ज्ञान आहे, गीतेमध्ये सगळं ज्ञान आहे, पण ते प्रगट होण्यासाठी मार्गदर्शकच लागतो. आणि मार्गदर्शकाला शरणागत होऊनच हे ज्ञान प्राप्त करावं लागतं. आणि तेव्हा त्या अंतर्मनाचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे. महत्वाचं लक्षात ठेवायचं, अंतर्मनाचं शुद्धीकरण झाल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आपलं अंतर्मन शुद्ध करण्यासाठी ज्ञानाचं पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे. श्रवण, मनन, चिंतन, निज ध्यास असं जे सांगितलं जातं ते हे सगळं तिथे करावं लागतं. आणि साधना, आणि ह्या अंगाने आपलं आचरण त्यातून प्रकट झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. लक्षात, ते आचरण जर प्रकट नाही झालं तरी ते शक्य होऊ शकत नाही. आणि म्हणून अभ्यास हे सांगायला गेलं तर खूप आहे अजून, पण ते एका तासात होत नाहीये. म्हणून इथे आपल्याला थांबावं लागेल. सद्गुरुनाथ महाराज, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.